कोल्हापूरमध्ये वारे वसाहत इथं तरुणांकडून किराणा दुकानाची तोडफोड करण्यात आली। कोयता एडका घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला आणि मालकाला ठार मारण्याची धमकी दिली गेली। किराणा दुकान मालकाच्या शर्टला धरून बाहेर ओढलं गेलं आणि त्याला मारहाण करण्यात आली। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय असं कळतंय आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहे। कोयता आणि एडक्यानं तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातल्या वारे वसाहतीमध्ये झाला। किराणा मालाच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली। हे सीसीटीव्ही फुटेज त्याचं आपण बघतोय। या दुकान मालकाला त्याच्या दुकानातून बाहेर ओढून मारहाण करण्यात आली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कशामुळे नेमका हा वाद झाला होता समजू शकलं का आणि पोलिसांनी नेमकी काय या संदर्भात कारवाई केली आहे? रिधी दुकानात गेलेले एका अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यामुळे वारे वसाहत मधल्या काही तरुणांनी या दुकानाची तोडफोड जी आहे ती केलेली आहे। नेमकं कारण जे आहे ते अजूनही स्पष्ट नाही, मात्र मालकाला मारहाण केल्याचं आणि त्या ठिकाणी दहशत माजवण्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। आपण ही सगळी व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय ज्या पद्धतीनं तिथली वारे वसाहत मधली मुलं जी आहेत ती या दुकानामध्ये घुसलेली आहेत। अगदी मालकाच्या शर्टला धरून त्याला बाहेर खेचून मारण्याची, त्या ठिकाणी ठार मारण्याची धमकी देखील ते देत आहेत। काही जणांच्या हातात एडका कोयता देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच या परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार जो आहे तो यांच्याकडून झाला आणि या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये संबंधित मालकानं फिर्याद देखील दिली आहे। त्यामुळे निश्चितच या घटनेनंतर आता अनेकांच्या मुसक्या देखील आवळण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीनं दहशत शहरामध्ये माजवत असतील तर त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येते। रिधी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शेखर। Thank you.